टीम बारड़ वर्सेस टीम क्षत्रिय चाल, भगवा रंग, अभी तो आपको चढ़ना ही होगा। टीम बारड़ वर्सेस टीम क्षत्रिय चाल। ए छोटे इधर मत खेलना, मत खेल। और ये बड़ा टॉस, बड़ी दो टीमों के बीच में ये मुकाबला। यही लास्ट मैच है शायद। टाइम बच गया सात। वही तो 7 में 4 ओवर में 8 प्लेयर कम होता है। इधर कोई नहीं सोचने वाला। हाँ बस ये राकेश पर का टीम और रामू का टीम बस। ये रामू का टीम आ रहा है फाइनल। अजय चौधरी, वो अजय चौधरी हमारे साथ कमेंट्री में जुड़ते हुए तनिष बराड़, टीम ओनर। कैसा रहा आपका ये स्पर्धा, ये टूर्नामेंट आपके लिए कैसी रही, आप 2 शब्द में बता सकते हैं? कंप्लेंट। ऑल आउट हो गया क्या इंडिया? होना चाहिए था, ऑल आउट हो गया तो हार जाएंगे। सेकंड सेशन से पहले ऑल आउट होने पक्का हार जाएंगे। अभी तक विकेट नहीं गिराई थी, केएल राहुल 89, गिल 85। सेकंड सेशन तक कोई आउट नहीं होना चाहिए, बस ये फर्स्ट सेशन है। जल्द से जल्द मैच की शुरुआत करनी है यहाँ पर टीम बराड़ और क्षत्रिय चाल संघ को। आपका 1 महीना का मैच है अभी तो फिलहाल तो नहीं, बारिश के बाद पीछे लगा दिया। करना करूँगा
मैच की शुरुआत यहाँ पर राहुल पहली गेंद लेकर आते हुए। बहुत ही बेहतरीन कड़क स्ट्रोक, वेल प्लेड शॉट नरेश द्वारा। और अभी खतरनाक बल्लेबाज इस पूरे स्पर्धा के, ऑन स्ट्राइक अनिल पवार। बढ़िया बॉल, विनय पेंदू द्वारा बेहतरीन फील्डिंग। 2 गेंदे 2 रन। कट लगा है क्या, 2 रन भागेंगे? जी नहीं। राहुल के 3 गेंदों पे आया है 3 सिंगल और घातक बल्लेबाज स्ट्राइक पे है। षटकार जी नहीं, शंकर के हाथ में गेंद, डॉट बॉल। गेंदबाज की जीत हुई यहाँ पे। बढ़िया शॉट पर सीधा हाथ में। अनिल पवार बहुत ही बड़ा पिलर गिरा दिया है अपने बड़ा टीम का। शानदार प्लेसमेंट, सिंगल। सिंगल के साथ ओवर खत्म करेंगे राहुल। 5 रन 1 ओवर की, 1 विकेट की समाप्ति पे। 1 ओवर की समाप्ति पे 5 रन, द लॉस ऑफ 1 विकेट। शंकर बॉलिंग लेके आते हुए, धुआंधार गेंदबाजी। चलेगा 2 डॉट होगा, 4 तो मारेंगे ना इसके बाद। कौन बोल रहा है? फुल टॉस बॉल, बाउंड्री तक पहुंचा दिया है 4 रन के लिए। चांगला षटकार बघायला भेटला इथं आपण पुरलो स्पर्धेमध्ये बराड टीमच्या तर्फेने। जाणलेले खिलाडी अनिल पवार यांच्याकडून खूप चांगले चांगले षटकार बघायला भेटलेत। बाहेरून कोणी आवाज नाही द्यायचा आहे, नोचा। अंपायर बघतायत। फ्लॅट शॉट, फक्त 1 रन। राहुलच्या हातात बॉल, रनआउटचा चान्स आणि रनआउट। राहुलने काही चूक नाही केली। 4 बॉल झाले, 2 चेंडू राहिलेत। काही चूक न करता राहुलने ते रनआउट घेतलाय, आपल्या टीमला पुढे वाढवलाय। भगवा रंग चढकर बोले। चांगला शॉट पण फक्त 1 रन। 1 टू गो। सिंगल सिंगलनी काम नाही चालणार, षटकार पाहिजे। डॉट बॉल, 2 ओव्हर 12 रन। खूप चांगली बॉलिंग। प्रवीण तिसरी ओव्हरची पहिली गेंद घेऊन येतात। चांगला शॉट, फुल टॉस शॉट, 6 धाव्यासाठी। चांगला षटकार नरेश द्वारा। कट आणि बोल्ड, कमबॅक केला बॉलरने, प्रवीणने। पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय प्रवीणने, डायरेक्ट बोल्ड। धारावीचे चांगले बल्लेबाज आले स्ट्राइक वरती। नितेश, चांगला स्ट्रोक, फिल्डरच्या हातात बॉल आणि 1 रन। विघ्नेश 45 जर्सी नंबर। नो बॉल, अंपायरचा कॉल, नो बॉल। खूप शार्प अंपायरिंग इथं, दोघे अंपायरने। नो बॉल, नो +1। चांगला षटकार नितेशचा, थोडीशी मिसफील्ड, 1 रन घेतलेला आहे। आता विघ्नेश परत स्ट्राइक वरती, 1 षटकारची गरज, पण बोल्ड। षटकार तर नाही मारू शकले, पण विकेट त्यांनी दिलाय। आता गण्या भाऊ आलेला आहे बॅट पकडून तलवारी सारखा, आणि हे ते ओव्हर संपली। डॉट ओव्हर संपलेली आहे। 3 ओव्हरच्या समाप्तीला स्कोर आहे 22 रन। खूप चांगली बॉलिंग इथं भगव्या रंगच्या टीमने, क्षत्रिय चाल।
फुलटॉस बॉल, पण त्याला दिशा नाही दाखवू शकले बल्लेबाज. गण्या, आपली तलवारशी एक षटकार पाहिजेच. षटकार लागलाय पण सरळ फिल्डरच्या हातात. एक धावा. चांगली बॉलिंग, मग घेतला विकेट. काय बोलला तुमचा? चांगली बॉलिंग इथं. चांगली बॉलिंग इथं विकी द्वारा. आता शेवटचा विकेट चटकवायलाय. कॅप्टन स्वतः आले स्टंप वाजवेल. फुल टॉस आणि फुल टोल मध्ये शॉट थोडा वरतून पाहिजे होता. कॅप्टन आपली टीमला सांभाळतायत. चांगला शॉट, अजून एक सिंगल. राहुलचा डायरेक्ट हिट आणि हे ऑल आउट. तनिष खूप अपसेट आहेत आपल्या टीमच्या परफॉर्मन्सने. त्यांना बॅटिंग करायची होती. अजून एक ऑल आउट. टार्गेट जाम सोपा टार्गेट आहे. 26 रनांचा टार्गेट. 26 रनचा टार्गेट. अजय टक आणि संदीप अभी हार्दिक स्वागत. 26 टार्गेट. आय थिंक 0 विकेट वरती हा मॅच आपल्या नावाला करायला पाहिजे. 26च्या टार्गेट वर पण आपण विकेट गमावतायत तर मतलब नाही. एक शंकर और एक प्रवीण गया. शंकरचा कॉल त्याला जमत नाही. टर्फ बदला. बॉलर अनिल पवार. पहिला चेंडू घेऊन येत आहेत अनिल पवार. आणि हे प्लेन मिस पण वाचले. बाल बाल बचे बल्लेबाज. शॉट विथ स्ट्रोक. 1 रन. वाईड बॉल. अजून एक वाईड. गरीबी में आटा गेला. नो बॉल आणि फुल टोल घेतलाय बल्लेबाजने. सारन. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. नो +1. 2 चेंडू 10 धाबे. अजून एक फ्लॅट शॉट 4 रनसाठी. गॅप मध्ये मारलेला हा शॉट प्रवीण द्वारा. चांगला षटकार चौका प्राप्त केलाय. 3 चेंडू 14 धावे. चांगला शॉट. 20 रन वरती आली आहे टीम. अजून 6 रन पाहिजे. रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतात. 1 ओव्हर मध्ये मॅच संपवायची 0 विकेटने. आणि हे फ्लॅट शॉट 4 रनसाठी. आता फक्त 2 रन 1 बॉल मध्ये. 1 चेंडू मध्ये 2 धावे. ऑब्विसली प्रवीण या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 1 बॉल बचा आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावे पाहिजे. 1 बॉल बचा आहे. 1 बॉल बचा आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावे. काय प्रवीण सक्सेसफुल करणार. आणि आता 1 चेंडू मध्ये फक्त 1 धावा. रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे भगवारांची ही टीम. क्षत्रिय चाल. चांगला शॉट. फक्त 1 रन धावायचा आहे आणि चौका मारून मॅच आपल्या नावावर केला आहे. प्रवीण या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या मॅचच्या नंतर आपली लीग स्टेज संपलेली आहे.
आता आम्ही अनाऊन्स करणार कोणती 4 टीम टॉप टेबलवर आहे. राकेश पवार व कमिटीचा अनुरोध आहे तुम्हाला स्कोर बुक कडे यायचं आहे. राकेश पवार जिथं कुठं असतील तुम्हाला स्कोर बुक कडे यायचं आहे. तुमची गरज, हा स्पर्धा तुमचा